तारेवरच्या पर्यायी पूल वाहून गेल्यानं आता बार्शी गावाचा संपर्क संपूर्णपणे तुटलेला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। आपण पाहू शकतोय जेसीबीच्या साहाय्यानं ते आपली वाहतूक करून घेत आहेत। जेसीबी मशीनवर बसून दूध उत्पादक डेअरीपर्यंतचा प्रवास करतायत। प्रशासनानं तात्काळ याची दखल घ्यावी आणि मदतीची सोय करावी, रस्त्याची सोय करावी, पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। ही सगळ्यात मोठी असणारी विश्वरूप नदी आहे। याचा प्रवाह अतिशय जास्त आणि असा प्रवाह असताना तुम्ही जर अशा तुटपुंजे जर काम केलं तर ह्या नागरिकांना जे आतून हाल सहन करावे लागतात। कुठेतरी ह्याला जबाबदार प्रशासन देखील आहे की लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी। आपत्ती व्यवस्थापन जे आहे जिल्ह्याचं त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। दुकानासह विविध कार्यालयामध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे दुकानातल्या सामानाचं मोठं नुकसान झालंय। 1 ते 1.5 तास झालेला मुसळधार पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळालं। दुसरीकडे परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत। मोठंच नुकसान सगळ्यांचंच झालेलं आहे। जीवनातलं पहिल्यांदा झालं असतं भविष्यातलं। धाराशिवच्या वडगाव काटीमध्ये ढगफुटी झाली आहे। गावाशेजारच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या 40 पेक्षा जास्त कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत। गायीची एक नवजात कालवड सुद्धा वाहून गेलेली आहे। गावातले विजेचे खांब पडले आहेत। वीज पुरवठा त्याच्यामुळे खंडित झालेला आहे। प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे करावे आणि ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत। तामलवाडी वडगाव रस्त्यावरून पुलाच्या नजदीक असं एवढं पाणी वाहतं की त्या रोडचे 2 तुकडे व्हायला एक 2 ते 3 फूटच रोड कमी आहे। त्या 2 ते 3 फूट रोडवर नाही रहदारी चालू आहे। रात्री अचानकपणे ढगफुटी झाली आणि या ढगफुटीमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। तलाठी यांनी ग्रामसेवक यांना काय गावातील पडझड व शेतकऱ्याचे झालेले नुकसान यांनी जागोजाग द्राक्ष बागायतदार, फळ बागायतदार हे सगळे शेतकरी आहेत ज्यांचे कडबे वाहून गेलेले आहेत, ज्यांचे जनावरांचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी जागेवरती जाऊन पंचनामे करावे या ढगफुटीचे, एवढीच सर्व शेतकऱ्याची मागणी आहे।